ते तिघेही त्या भयान तळघरात उभे होते. अचानकपणे दाटलेल्या थंडीमुळे त्यांच्या पाठा एकमेकांना टेकलेल्या होत्या आणि आपला सहकारी आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून त्या तिघांचेही हात एकमेकांच्या मध्ये गुंफलेले होते. सविता समोर पाहत होती. समोरच्या अंधारावर आता काही रेषा उमटायला लागल्या होत्या आणि या रेषांच्या मागे विरोधाभासासाठी कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्या रेषांचा अर्थ समजायला सविताला आणखी काही वेळ जावा लागला आणि मग मात्र तिच्या लक्षात आलं की हे समोर साकारणारं दृश्य, या समोर साकारणाऱ्या रेषा तिला काहीतरी सांगू पाहत आहे. हे समोर तयार होणारं चित्र तिने पूर्वी, फार फार पूर्वी कधीतरी पाहिलेलं आहे. हा पांढरा फेक पुठ्ठ्याचा रंगवलेला चेहरा तिने पूर्वी कधीतरी पाहिला होता. खरं तर हा देखावा तिच्याच आठवणीतला, अगदी तिच्याच भूतकाळामधला होता. 8-9 वर्षाची लहान असलेली सविता त्या काटक्यांच्या आकृतीसमोर उभी होती. पण या क्षणी मात्र घटनांना फाटा फुटला होता. प्रत्यक्षात ती नाही किंचाळत दूर पळाली होती, परंतु इथे मात्र ती मूढासारखी उभी होती. समोरचं चित्र साकारलं जात होतं, ते सविताच्या मनावर परिणाम करत होतं, परंतु तिची मात्र इंचभरही हालचाल होत नव्हती. एवढंच नाही तर सविता आपल्या भूतकाळाच्या विपरीत वर्तमानात मात्र पावला पावलाने त्या चित्राकडे पुढे पुढे सरकत होती. आणि अंधारातून एक खर्जातला घोगरा आवाज आला. गोविंदरावांचा आवाज. बघ सविता, बघ, काय होणार होतं त्यावेळी ते नीट बघ. सविता आणखी पुढे गेली, जाऊन त्या बुजगावण्या शेजारी उभी राहिली. त्याच्या भोवती अंधारातून एक एक करीत आलेल्या स्त्री पुरुषांचं मोठं कोंडाळं होतं. खालच्या मोझॅक टाईल्सचं रिंगण आता लालसर आणि निळ्या प्रकाशाने चमचमत होतं. तिला रिंगणात न्यायची आहे. हीच का नवी नवरी? वा वा, छान आहे हो. ते सर्व स्त्री पुरुषांचे कोंडाळे एकत्र मिळून खसखसत होते. त्यांचे चेहरे सविताला स्पष्ट दिसत नव्हते, पण तेच तिच्यासाठी बरं होतं, कारण ते चेहरे पूर्ण नसावेत अशी ठाम शंका तिला वाटत होती. आणि त्या सर्वांच्या नजरा पाशवी वासनेने वकवकलेल्या होत्या. तोंडाच्या बोळकांड्यात काळ्या जिव्हा किड्यांसारख्या वळवळत होत्या. मागे सरा, मागे सरा, एक धीर गंभीर आवाज घुमला आणि त्यांच्यात अचानक एक उंच आकृती आली. रिंगण आता रिकामं झालं होतं. त्या रिंगणामध्ये होते फक्त सविता आणि ते दोघं. पवानी, एक घोगरा आवाज घुमला. बहुतेक हे पवानी नाव त्या आकृतीने सविताला दिलं होतं, तिचं नवं नाव. रंगवलेल्या पुठ्ठ्याचा चेहरा तिच्याकडे वळला. डोळ्यांच्या रिकाम्या विवरात अगदी खोल मागे लाल ठिणग्या शिलगावल्या गेल्या होत्या. त्या आकाराच्या तोंडाची भेग वाचली गेली. पवानी. त्या काळ्या पोकळीतून सवितासाठी आवाज घुमला. मग ते सारे त्यांच्या भोवती होते. ते फेर धरून नाचू लागले, हिडीस हावभाव करू लागले आणि रिंगणाच्या अगदी आत मध्यावर सर्वांच्या हातात सापडलेली सविता अगदी प्राणभयाने किंचाळत होती. नको, नको हो, मला सोडा, मला जाऊ द्या हो. रडत होती, विनवत होती, पण त्या अर्धमानवी आकारांपासून आता सुटका होणार नव्हती. तिची किंचाळी अगदी तारस्वरापर्यंत पोहोचून थांबली. मग केवळ गुदमरलेले हुंदक्यांचे आवाज येत राहिले. सविताने पापण्यांची उघडझाप केली तेव्हा तिला दिसलं की रिंगणामध्ये फक्त सविताचीच वेडी वाकडी पडलेली काया आहे. हातपाय मात्र अशा कोणात असूच शकत नाही. ती विचार करत होती की शरीराचा असा आकार निदान जिवंतपणी तरी होऊच शकत नाही.
पण इथे प्रत्यक्षात मात्र सविता हलत होती, शरीराला आळोखे पिळोखे देत होती आणि ती उठून बसली. तिचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते, काही ठिकाणी फाटलेही होते, केस अगदी पिंजारलेले होते, पण चेहरा तो तिचा असणं शक्यच नाही. मोठ्या विस्फारलेल्या डोळ्यात बुबुळं तरंगत होती, दात विचकले गेले होते, ओठ फार फार मागे गेले होते, मानेच्या आणि गळ्याच्या शिरा पोलादी तारेसारख्या अगदी ताठ झाल्या होत्या. काय हे भयानक रूपांतर होतं. तू एका नव्या मितीत प्रवेश केला असतास सविता, तू अमर झाली असतीस सविता. एक घोगरा आवाज खसखसत होता आणि सविता संतापाने म्हणाली, अरे हरामखोरा, मी निवड केली तीच बरोबर होती. हे असलं किळसवाणं आयुष्य पशूंच्या आणि पिशाच्यांच्या संगतीत घालवायचं. चुलीत घाला तुमचं ते अमर आयुष्य. हे माझं मर्त्य आयुष्यच मला अतिप्रिय आहे. ती वेळ केव्हाच गेली सविता, आता मागूनही मिळणार नाही. तो आवाज पुन्हा एकदा घुमला आणि आता फक्त पाहत रहा इथून पुढे काय काय होणार आहे ते. अंधाराच्या पडद्यावर तिला 3 आकृत्या दिसायला लागल्या. ती स्वतः, दत्तू आणि विजय. तिघही एकमेकांना बिलगून उभे होते, पण भविष्यकाळ आणि वर्तमान काळ एकमेकांना येऊन भिडले होते. या वाड्याच्या वेळेच्या मिती आता बदलल्या होत्या. बाहेरचं विश्व आणि या तळघरातलं विश्व आता पूर्णपणे वेगळं झालं होतं. त्यांची एकमेकांसोबत कधीच फारकत झाली होती. इतका वेळ त्रयस्थपणे सविता घटना पाहत होती आणि क्षणार्धात ती स्वतः त्यांच्यातला एक घटक बनली. आसपासच्या अंधारात हालचालींचे आवाज आता येऊ लागले. कण्ह्याचे, विव्हळण्याचे आवाज येत होते. खालच्या फरशीवरून अनेक किळसवाणे आकार सरपटत सरपटत त्यांच्या दिशेने येत होते. त्या आकारांकडे पाहणं सुद्धा अगदी असह्य होत होतं. काय खरं आणि काय खोटं यातला फरकच सविताला आता समजेनासा झाला होता. हा अवकाश भारलेला होता. येथे पंचेंद्रिय फितूर होत होती. इथल्या घटना, इथले मायावी देखावे मेंदूला वारंवार फसवत होते. मघाच्या त्या सैतानी बळीसारखं हे दृश्य मायावी होतं की अगदी प्रत्यक्षातच काहीतरी किळसवाणं त्यांचा अंधारातून माग घेत त्यांच्या दिशेने सरकत होतं. ते कळायला मार्ग नव्हता. जेव्हा नजरेवर, कानांवर आणि आपल्याच पंचेंद्रियांवर विसंबून राहता येत नाही, तेव्हा माणसाने तरी नेमकं काय करायचं. काहीतरी अगदी जवळ आलं होतं. सविताला जाणवत होतं. क्षणमात्र 2 दुधाळ काचेसारखे चिंचोळे लांबट डोळे तिला दिसले. काहीतरी तिच्या चेहऱ्याकडे वर पाहत होतं. तिला तर अगदी गच्चीवर दत्तूला भिडलेल्या त्या काळ्या सावलीची आठवण झाली. पायांना एक ओला लिबलिबीत स्पर्श झाला आणि ते भयानक किळसवाणं वाटून किंचाळीसाठी तिने तोंड उघडलं. दत्तू समोर पाहत होता. या दोघांना आपण विनाकारण या लफड्यात अडकवलं. त्याचं विचारचक्र स्वतःच त्यामध्ये तो गुरफटत होता. तसा विजय चांगला तरुण होता आणि सविता, तिचे दत्तूचे विचार अडले. इतके दिवस मनावर बंधनं घातली होती, पण आता कदाचित या शेवटच्याच घटिका असतील. निदान आता तरी मनातल्या मनात तो विचार आणायला काही हरकत नव्हती. भेटीच्या अगदी पहिल्या क्षणापासून ती त्याला परकी वाटली नव्हती. तिचा सहवास आणखी निकटचा झाला तेव्हा त्याला तिच्या स्वभावातले अनेक पैलू अगदी मनापासून आवडले होते. हे असं नसत्या कुतूहलापायी संकट ओढून घेतलं नसतं तर या तळघरात आता जर तरला काहीच अर्थ उरला नव्हता. दत्तूच्या मनातली गोष्ट तो सविताला कधी सांगू शकणार नव्हता, कारण त्यांचं आयुष्य राहतं की या सैतानाच्या हातून संपतं याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. समोरचा अंधार आता उजळत होता. समोर आणखी एक देखावा साकार होत होता. देखाव्यात दत्तूला
स्वतःची आकृती दिसत होती. एका मखमली मुलायम गादीवर दत्तू लोळत होता. त्याच्या अंगात किमती रेशमी झुळझुळीत कपडे होते आणि तो झोपला होता. त्या गादीच्या शेजारी अनेक विभिन्न प्रकारची मद्य होती. सोबतीला जवानीने रसरसलेली टंच शरीराची, मादक नजरेची, जवळजवळ विवस्त्र अशी एक तरुणी. त्याच्या शरीराशी तिचे कामुक चाळे सुरू होते. पहा मूर्ख! एक भयानक आवाज अंधारातून आला. अरे दत्तू, तुला मी कशाची संधी उपलब्ध करून दिली होती ते पहा. दत्तू आतापर्यंत जो देखावा पाहत होता तो त्याच्या नजरेच्या आणखी जवळ आला. देखाव्यातला दत्तूचा चेहरा आणखी जवळ येत होता. चैनीच्या ऐशो आरामाच्या सैल जगण्याने शरीरावर चरबीचा एक थर चढला होता. पण ते डोळे, अभिमान आणि जिद्द गमावून बसलेले, समोरच्या देखाव्यातला दत्तू म्हणजे व्यसनापायी लाचारी पत्करलेलं, पुढचं भयानक भविष्य विसरण्यासाठी प्रत्येक क्षण स्वतःला कोणत्या तरी कैफात ठेवणाराचे ते डोळे. समोरचा चित्रातला माणूस जरी दत्तू असला तरी इथल्या दत्तूला जाणीव होती की तो म्हणजे आपण नव्हे. ते डोळे आणखी जवळ आले. तिथे महत्वाकांक्षांची माती माती झाली होती. तिथे जुन्या स्वप्नांची राख राख झाली होती. हिवाळ्यातल्या गोठलेल्या निर्जीव पाण्यासारखे डोळे, जिथे पुन्हा कधीही काहीही आशा फुलणार नव्हती. त्यांच्याकडे पाहता पाहता दत्तूचा जीव करुणेने आणि घृणेने शहारून आला. तो आवाज पुन्हा एकदा, परंतु आता तो विलक्षण संतापाने थरथरत होता आणि दत्तूला विचारत होता, अरे पहा त्या चित्रामध्ये कोणतं आयुष्य मी तुझ्यासाठी तयार करून ठेवलं होतं आणि आता पहा स्वतःवर काय वेळ ओढून घेतली आहेस तू. आता दत्तूला समोर ते तिघही दिसत होते. डोळे घट्ट मिटून एकमेकांना विलगून उभे होते आणि इतका वेळ रिकामा असणारा अंधार आता निराकार निर्द्रव्य वासनांनी लवलवत होता. अतृप्त इच्छांनी वखवकलेले, मेलेले मारलेले हे आत्मे मानवी देहांवर सूड घेण्यासाठी, आपल्या अघोरी अभिलाषा पूर्ण करून घेण्यासाठी त्यांच्यावर आता झेपावत होते. त्या तिघांची जीवनशक्ती शोषून त्याच शक्तीने वेडेवाकडे आकार धारण करण्याचा त्यांचा यत्न होता. त्या आकारात जुन्या मानवी अवयवांच्या भ्रष्ट स्मृती होत्या. विकृत आरशात प्रतिबिंब घसरलेलं, ओघळलेलं, ओळखीचं वाटणारं पण मनाचा गोंधळ करणारं दिसावं तशी ती हिडीस रूपं होती. पण कोणाचाही राक्षसी हेतू लपत नव्हता. या तिघांनाही जाणीव होती की त्यांचा स्पर्श म्हणजे साक्षात मृत्यू होता. केवळ शरीराचा नाही, कदाचित आत्म्याचाही. ते जवळजवळ येत होते. कोणत्या तरी क्षणी दत्तू स्वतःच त्या समोरच्या प्रतिमेत उतरला होता आणि सर्व काही गमावल्याचा शोक त्या क्षणामध्ये होता. पुन्हा कधीही संधी मिळणार नाही याची खंत त्या क्षणामध्ये दाटलेली होती. पण या साऱ्या भावना लवकरच वेदनेमध्ये विरघळून समाप्त होणार होत्या. दत्तू आणि सविता त्यांच्या समोर साकार होणाऱ्या देखाव्यामध्ये आता पूर्णपणे अडकत चालले होते आणि इकडे विजय एक प्रकारच्या भूलभुलैयात सापडल्यासारखा झाला होता. त्याच्या आईने वर्णन केलेले प्रसंग त्याच्या समोर आता प्रत्यक्ष घडत होते. 12-13 वर्षांची त्याची आई गोविंदरावांच्या वाड्यामध्ये बिचकत बिचकत वावरत होती. एका खास खोलीत तिला विलक्षण भीती वाटत होती आणि त्याच खोलीत तिला बोलावणं आलं होतं. कितीतरी वेळ विजयची आई खोलीच्या दाराशी घुटमळत होती आणि मग ती आत गेली. विजयला आता फक्त पाठमोरी उंच आकृती दिसत होती. ती उंच आकृती त्याच्या आईच्या लहानशा आकृतीवर वाकली होती. काही प्रश्न विचारत होती, पण त्याला दिसत होता तो फक्त त्याच्या आईचा भीतीने पांढरा पडलेला चेहरा, त्यात आणखीनच मोठे आणि काळे दिसणारे डोळे, अगदी रडण्याच्या काठावर आलेले थरथरणारे ओठ.
ती जर 2 वर्ष इथे आणखी राहिली असती तर तिच्या जन्माचं कल्याण झालं असतं. अंधारातला आवाज विजयच्या कानात कुजबुजत होता आणि या मृत्यूच्या खाईत येऊन पडायची तुझ्यावर अशी वेळ आली नसती. त्या आवाजात विजयसाठी धमकी होती. परंतु या सर्व घटनांमध्ये विजयचा सहभाग हा सर्वात कमी होता. त्याचे व्यक्तिगत विकार वाड्यातल्या पूर्व घटनांशी अजिबात जडलेले नव्हते. विजयचा संबंध या वाड्यासोबत आज अगदी पहिल्यांदा आला होता. त्याची नजर आणि त्याची बुद्धी इतक्या सहजासहजी फसणारी नव्हती आणि त्याला कळलं की हा आवाज खोटे बोलत आहे, आपल्याला असत्य सांगत आहे. वश होणाऱ्यासही फसवणं आणि विरोध करणाऱ्यासही फसवणं हा त्या आवाजाचा स्थायी भाव आहे. त्याची आई अशा मोहास बळी पडली असती तर त्यावेळी कदाचित तिचा नाशच ओढवला असता आणि कदाचित विजयचा जन्मही झाला नसता. एकदा त्याची आई या पाशवी शक्तीच्या कचाट्यातून सुटली होती. दुसऱ्यांदा ती सविता अगदी सही सलामत निसटली होती. गोडे गुरुजींनी दावा केला होता किंवा गावकरी दावा करत होते तितकी ही शक्ती अविरोध, अनिरुद्ध, अजिंक्य अशी नक्कीच नसावी असा आता विजयचा विचार होता. आणि दत्तू सविता असे गोठल्यासारखे गप्प का? त्यांनाही काही काही भास होत होते का? विजयचं विचारचक्र आता वेगाने फिरू लागलं होतं आणि त्याने विचार केला, या दृश्यामध्ये गुंतण्यात आता अर्थ नाही. बहुतेक दत्तू आणि सविता यांनाही माझ्यासारखंच काहीतरी दिसत असावं. मग विजयने आणखी पुढे जाऊन निर्णय घेतला की सविताने दिलेला अंगारा वापरण्याची हीच योग्य वेळ नव्हती का? थंडीने मगाशी हातपाय सारं शरीरच गारठून गेल्यासारखं वाटलं होतं. पण तोही मानसिक दबावाचा एक भाग असला पाहिजे, कारण त्याच्या मनाने आक्रमक, आव्हानात्मक पवित्रा घेताच ती थंडी गळून पडली होती. त्या शक्तीच्या शृंखला आता गळून पडत होत्या. विजयने आपल्या मनाला ठाम करताच ती मायावी थंडी निघून गेली होती आणि विजयने आपल्या आतल्या खिशात ठेवलेली पुडी बाहेर काढली, पटकन उघडली आणि चिमूटभर अंगारा घेऊन तो आजूबाजूच्या वातावरणामध्ये पूर्ण ताकदीने फुंकला आणि आजूबाजूला एक निशब्द स्फोट झाला. डोळे दिपवणारा प्रकाश होता, पण त्यात अजिबात दाहकता नव्हती. इतका वेळ अगदी मिनमिन करणारा टॉर्च आता झगमगीत झोत टाकू लागला होता. दत्तू आणि सविता भानावर आल्यासारखे झाले. हे उघड होते की त्यांनाही त्यांच्यासारखाच एखादा भयभीत करणारा परंतु खोटा मायावी अनुभव आला होता. पण आत्ताची वेळ काय आणि वेळ कसली याच्या चौकशा करीत बसण्याची नव्हती. ही रिंगणाची जागा धोक्याची होती. तिच्यापासून आधी शक्य तितकं दूर जायला हवं होतं. अंगारा फुंकल्यानंतर त्या क्षणापुरती त्यांची वाट मोकळी झाली आहे असं त्यांना वाटलं. पण त्यांना त्या तळघरात अगदी आणखी आत खोलपर्यंत जावं लागणार होतं. दत्तूची विजेरी चारी दिशांना फिरली. हे बांधकाम केव्हा केलं होतं? कारण दिसण्यावरून तर ते खूप जुनाट वाटत होतं. भिंतीवरून ओलसर शेवाळाचे थर खालपर्यंत लोंबत होते. त्या हिरवट दगडी भिंतीमध्ये मोठे मोठे जवळपास माणसाच्या आकाराचे कोनाडे होते आणि त्या प्रत्येक कोनाड्यामधून या तळघरामध्ये अंधार साकळत होता. त्यांच्यावरून दत्तूने 2-3 वेळा उजेड फिरवला, पण हा प्रकाश त्या अंधाराचा भेद करू शकत नव्हता. सारखं वाटत होतं हे कोनाडे या कपारी रिकाम्या नाहीत. आत कोणीतरी उभा आहे, कशाची तरी वाट पाहत आहे असं सतत वाटत होतं. जास्त वेळ त्या काळ्या कपारींकडे पाहत राहिलं तर डेव्हलप होणाऱ्या निगेटिव्ह सारखा तो आकार अगदी जास्त स्पष्ट होत जाईल, कारण त्या आकारांवरून नजर सतत घसरत होती. ती कमानीची खोली मागे गेली. समोर एक अरुंद अंधार बोळ होता. त्या अंधाऱ्या विवरात प्रवेश करायला मन बिचकत होतं आणि बोळाच्या तोंडाशीच ते तिघं उभे राहिले. आणि दत्तू म्हणाला, आपण जास्तच खोलखोल गुंतत चाललो आहोत.
कपाटाचं दारही एक बाहेर पडण्याची निश्चित वाट आपल्याला माहीत होती. पुढे वाट आहे का की दुसरं काही वाढून ठेवलं आहे हे आपल्याला माहीत नाही. मला सांगा, आपण परत मागे गेलो तर तळघरातलीच एखादी लोखंडी खांब नाहीतर दुसरं काहीतरी हत्यार घेऊ आणि आतून ते दार फोडण्याचा प्रयत्न करून पाहू. पण ती वेळ खरोखरच गेली होती. त्यांची मागची वाट बंद झाली होती. काळ्या कपारीतून दडून बसलेल्यांनी आता आपल्या जागा सोडल्या होत्या आणि ते सगळे या तिघांवर एकवटत होते. काळोखाच्या कोशात गुरफटलेले ते आकार, खरं तर शब्दात त्यांची व्याख्याच करता येत नव्हती. मात्र तप्त भट्टीपासून उष्णतेचा निर्यास व्हावा तसा त्यांच्यापासून रक्तपिपासू वखवकत्या भुकेचा निर्यास होत होता. त्याखाली काळीच करपून जात होतं आणि समोरच्याला जाणवत होतं की यांचा स्पर्श म्हणजे साक्षात अंत. परंतु त्या काळ्या अंधाऱ्या बोळातून, त्या विवरातून जाण्या वाचून त्यांच्या पुढे इतर कोणताही पर्याय नव्हता. आणि 2 पावलं टाकताच त्यांना जाणवलं की त्यांनी चूक केली आहे. काहीही करून त्यांनी सुरुवातीलाच संघर्ष करायला हवा होता, परंतु इतका वेळ त्यांनी फक्त बचावाचा पवित्रा घेतला होता. आता त्यांनी ज्या मार्गावर पाऊल टाकलं होतं तो मार्ग एकाच दिशेने जाणारा होता. या मार्गावरून परत येणं आता कधीही शक्य नव्हतं. उतारावरून पाणी वाहत जावं, चुंबकाकडे लोह खेचलं जावं, तसे ते पुढे पुढे खेचले जात होते. विरोध काय, विरोधाचा विचारही त्यांना शक्य होत नव्हता. जणू काही त्या पाशवी शक्तीच्या तालावरच ते तिघेही आता नाचत होते. त्यांच्या अस्मिता सैतानी शक्तीच्या केव्हाच गुलाम झाल्या होत्या. हातापायांची ऐच्छिक हालचाल संपली होती. वाचा बंद झाली होती. कान फक्त ऐकणार होते, डोळे फक्त पाहणार होते. ज्या अनुभवांना नाव, तुलना नव्हती, अशा अनुभवातून ते जात होते. भोवंड आणणाऱ्या गतीने त्यांचा प्रवास सुरू होता आणि एकाएकी ते थांबले. कारण आता त्यांच्या भोवतीचं काळं ओलं विवर गेलं होतं आणि त्यांनी आजूबाजूला पाहिलं. ते गोविंदरावांच्या खोलीत होते. हा जर भास असला तर त्याची प्रचिती इतकी प्रखर होती की भासामध्ये आणि सत्यतेत मनाला काहीच फरक जाणवत नव्हता. आणि शेवटी त्यांना गोविंदराव दिसले. सविताला दुसऱ्यांदा, दत्तू आणि विजयला मात्र प्रथमच. गोविंदराव पलंगावर बसले होते. श्यामदानाचा मंद प्रकाश खोलीत पसरला होता. आजूबाजूला रात्र होती, पण ते कपाटात गेले तेव्हा सकाळचे 10 वाजलेले होते. आणि रात्रीची वेळ असूनही गोविंदराव त्यांच्या पूर्ण पोशाखात तयार होऊन बसले होते. गळ्यापर्यंत बंद बटनांचा लांब काळा कोट, डोकीवर जरीच्या बारीक किनारीचा रुमाल, खांद्यावरून येऊन काखेतून वर गेलेलं त्यांचं जरीच्या काठीचं उपरणं, हातात तपकिरी रंगाची चकचकती काठी आणि पायात जाड वाहना. पण मग त्या तिघांचे डोळे गोविंदरावांच्या उभट चेहऱ्यावर आणि शेवटी गोविंदरावांच्या डोळ्यांवर खेळले. गोविंदरावांची ती हिशोबी नजर त्या तिघांवरून आलटून पालटून फिरत होती. तुम्ही तिघांनी वेगवेगळ्या तऱ्हेने माझ्या कार्यात अडथळा आणला आहे, गोविंदराव बोलले खरे, पण आवाज खूप लांब वरून येतो आहे असे वाटत होते. 35 वर्षापूर्वी तुझी आई येथून निसटली विजय, आणि 8-9 वर्षापूर्वी तू माझ्या हातातून निसटलीस सविता. आता चेहऱ्यावरचा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे. तुमचा मी काय उपयोग करणार होतो याची एव्हाना तुम्हाला कल्पना आलीच असेल, आणि नसेलच आली तर मीच सांगतो, तुमचे बळी देणार होतो. पण दोन्ही वेळेला शक्य झालं नाही, नाही जमलं मला. कारण विजयच्या आईऐवजी मला गावातली एक तरुण मुलगी हातात सापडली आणि विजयच्या आईचा मरणाचा धोका टळला. पण सविता गेल्यावर त्या भटुरड्याने गावात माझ्या विरुद्ध रान उठवलं आणि जंग पछाडले
तरी मला बळी मिळण्यात अपयश आलं. आणि इतकी वर्ष मी ज्याला चकवलं होतं तो माझा मृत्यू शेवटी माझ्या उरावर बसला आणि काही काळासाठी मला पडद्याआड व्हावं लागलं. आणि हे जेव्हा माझ्या ध्यानात आलं तेव्हाच मी दत्तूची निवड केली होती. पण तोही त्याच्यासाठी आखलेल्या मार्गावरून आता ढळतो आहे. पण त्याला वाटेवर आणायला या गोविंदरावाला फारसा अवधी लागणार नाही. सुटकेची जर काही क्षीण आशा मनात असेल तर ती तिघांनीही काढून टाका. केवळ माझ्या वंशातले आहात, माझ्या रक्ताचे आहात, म्हणून माझ्याकडून दयेची, सहानुभूतीची अपेक्षा करीत असाल तर वेळीच सावध व्हा. या मानवी स्नेहपाशांच्या साखळ्या मी केव्हाच तोडल्या आहेत. हा मानवतेचा पिंजरा तोडल्याखेरीज खरं संपूर्ण आयुष्य अनुभवायला मिळणारच नाही. स्थळाची आणि काळाची तुमची जाणीव आता गेली आहे. त्यामुळे आधीच सांगतो, सुटकेचा कोणताही प्रयत्न करू नका. तो निष्फळ तर ठरेलच, पण तुमच्यासाठी धोक्याचाही ठरेल. कारण माझ्या हस्तकांचा तुमच्यावर सतत पहारा आहे. एकाएकी गोविंदरावांचे डोळे थिजले. चेहऱ्यावरचा जिवंतपणा गेला. ते एखाद्या शाडू मेन मातीच्या पुतळ्यासारखे निश्चल झाले. आणि मग त्यातही बदल झाला. चेहरा रंगहीन, अगदी सपाट झाला. डोळ्यातली बुबुळं आत कोसळली आणि गोविंदरावांच्या खोबण्या रिकाम्या झाल्या. तोंड वासलं गेलं. त्यातले दात अचानक गायब झाले आणि तिथे एक काळी, अथांग न संपणारी पोकळी निर्माण झाली. आजूबाजूची खोली सुद्धा आता विरघळत होती. आजूबाजूचा अवकाश अंधारत होता. हवा गार पडत होती. कुंद, कुबट गंध नाकात शिरत होता आणि तो असह्य होता. म्हणजे शेवटी ते तिघेही त्या तळघरातल्या विवरातच होते. एवढंच नाही, शरीरावर सर्व बाजूंनी असंख्य पातळ कोळिष्टकांसारखे जंतू पडत होते. सर्व अवयव जखडले जात होते. अगदी श्वास घेणं सुद्धा मुश्किल झालं होतं. गोविंदराव गोविंदराव म्हणाले होते ते खरं होतं. इथे दया, माया, प्रेम, आपुलकी यांना मुळीच स्थान नव्हतं. कोळ्याने आपलं भक्ष्य भावी वापरासाठी जाळ्यात जखडून ठेवावं तसं गोविंदरावांनी त्या तिघांनाही जखडून ठेवलं होतं.